जिल्हा विकास प्राधिकरण आणि मोहेरा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानं काही दिवशी जनजागृती शिबिर आज आयोजित करण्यात आलेलं आहे आपल्या गावात, आपल्या या हनुमान मंदिराच्या प्रांगणात. आणि या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आपले जिल्हा विकास प्राधिकरण न्यायिक तथा सचिव ऑफिसर मॅडम बाकीचे आमचे वकील मंडळी उपस्थित आहेत. आणि या ठिकाणी तुम्हाला 2-3 शब्दामध्ये कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त मला म्हणजे जास्तीत जास्त जागृती कशी होईल या उद्देशाने त्या गोष्टी आम्ही करणार आहोत. तर मला आज जो विषय दिलेला आहे तो विषय आहे पर्यायी खंड निवारण पद्धती. म्हणजे पर्याय शब्द हा कसा येतो आणि का, म्हणजे कोणत्याही गोष्टीला जर पर्याय असेल तर आपण त्या पर्यायाला आणि त्या पर्याय जर आपण वापरला तर आपण कमी वेळ, कमी खर्चात, कमी श्रमामध्ये, कमी म्हणजे आपल्याला श्रमामध्ये कोणत्याही गोष्टी मिळू शकतात आपल्याला. आणि त्यामध्ये पर्याय या शब्दावर एक वाक्य आहे ते मी बोलतो. आपल्याला जर संपत्ती जास्त असेल, संपत्ती सर्वांना माहिती संपत्ती जास्त असेल तर आपल्याला वाटतं की ते जो श्रीमंत आहे, श्रीमंत नसून तो एक पर्याय आहे. पर्याय कसा आहे, त्यांचे पैसे आहेत तर पैशाचा वापर कसा करतात, म्हणजे त्या पैशाचा वापर कोणत्या म्हणजे कोणत्या व्यवसायात आपण लावतो त्यानुसार तो पर्याय उपलब्ध होतो. तर पर्यायी म्हणजे कसं, आता वैकल्पिक वाद निवारण पद्धती, वैकल्पिक म्हणजे पर्यायी वाद निवारण पद्धती, त्यामध्ये लोकांतर, मध्यस्थी आणि लोक न्यायालय अशा पद्धतीनं हे पर्याय आहे. त्या पर्याय जर वापर केला आपण तर ते पर्याय आपल्याला म्हणजे न्यायालयाची पायरी न चढता न्यायालयाच्या बाहेर आपले वाद मिटवले जातात. जसे की कौटुंबिक वाद असतील, आपले चेक बाउन्सिंगचे वाद असतील, अजून ते दिवाळी जे वाद असतील, चेक संदर्भात असतील वाद असतील वाद असतात. असंच की नाही हे वाद जर आपल्याला कमी वेळ जर सोडायचे असतील तर जिल्हा विकास प्राधिकरण हे लातूर जिल्हा कोर्ट आहे, जे पाठीमागे बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंग थ्रू म्हणजे त्या संस्थे थ्रू पूर्ण महाराष्ट्रात असं, राज्यात असं, जिल्ह्यात असं, तालुक्यामध्ये या 4-5 स्तरामध्ये त्या गोष्टी चालतात. त्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट असतात, त्या आपल्याला गोष्टी माहीतच नाही. म्हणजे फ्री जर गोष्टी म्हणजे मोफत जर भेटल्या गोष्टी तर आपल्याला काम करण्यासाठी सोयीस्कर होईल. म्हणजे आपल्याला वाटतं की न्याय हा खूप महाग आहे, आपल्याला कोर्टात गेल्यावर आपल्याला जास्त वेळ लागत, त्या गोष्टी होतात. आणि आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला, त्यामध्ये आता 2-3 रस्ते आहेत आपल्याला एका गावाला जायसाठी. समजा एक रस्ता आहे लांबचा आणि दुसरा रस्ता आहे जवळचा. तुम्ही कोणता निवडाल सांगा? साहजिकच आहे जवळचा, म्हणजे तुम्ही बोलायला पाहिजे ना, म्हणजे साहजिकच आहे जवळचा का, म्हणजे त्या ठिकाणी आपण वेळ कमी लागणार आहे, त्या ठिकाणी वेळ पण कमी लागेल आपल्याला, म्हणजे पैसेही वाचतील आपले आणि आपण कामही लवकर होईल. आपण काम पण लवकर घरी होऊ, लवकर गावाकडे येऊ. तर तसंच जर आपण जर लोक न्यायालयामध्ये आपला वाद जर टाकला, म्हणजे नोंदणी केली, अर्ज करून नोंदणी केली तर आपला वाद लवकर मिळतो. ही गोष्टी माहिती आपल्याला नाही माहिती. आपल्याला काय वाटतं, आपल्याला वकील म्हणजे जे ॲडव्होकेट आहेत त्याची फीस आपल्याला परवडता येत असेल तरी आपल्याला जास्त फीस घेतली असं वाटतं. तर जिल्हा विकास प्राधिकरण यांच्या मार्फत पूर्ण न्याय म्हणजे सल्ला हा फ्रीमध्ये दिला जातो. सल्ला फ्रीमध्ये आपल्याला वाटतं की सल्ल्यासाठी पैसे द्यावे लागतात, सल्लाही फ्रीमध्ये दिला जातो, त्या गोष्टी आपल्याला माहीतच नाही. आणि महिलांना खास करून पूर्ण न्याय फ्रीमध्ये भेटतो. म्हणजे आता डिस्ट्रिक्ट कोर्ट ते उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय तिथपर्यंत त्यांना जाण्याचा खर्चही सुद्धा महिलांना फ्रीमध्ये आहे. आणि पुरुषांना कसं 3 लाखाचे आज त्यांचं उत्पन्न आहे, ते उत्पन्न जर कमी आहे उत्पन्न आता त्यांनाही न्याय फ्रीमध्ये आहे, मोफत आहे. तर आपण जर कोणता वाद असेल तर त्या ठिकाणी आपण एक फक्त अर्ज करावा, एक अर्जाची फक्त तुमची गरज आहे. एक अर्ज जर तुम्ही केला तर पुढच्या गोष्टी सोपी आहे. म्हणजे कसं सुरुवात जर आपण चांगली केली, म्हणजे दुसऱ्या त्या संस्थेअंतर्गत केली, जिल्हा विकास प्राधिकरण त्या अंतर्गत केली तर त्या गोष्टी सोप्या होतात. त्याचं एक जिल्हा विकास प्राधिकरणाचं एक वाक्य आहे, जस्टिस फॉर ऑल. त्यामध्ये न्याय सर्वांसाठी, म्हणजे न्याय फक्त श्रीमंतांसाठी नसून गरिबांसाठी पण आहे. न्याय फक्त आपल्याला वाटतं फक्त आपण गरीब आहोत, आपल्याला काही गोष्टी कळत नाही तर आपण म्हणजे कोर्टात जायला नको, त्या गोष्टी त्या गोष्टी व्हायला नको. म्हणजे समाजामध्ये आपल्या गोष्टी त्यामध्ये कसं असतात, म्हणजे आपली इज्जत कमी म्हणजे प्रतिष्ठा आपली खालवी, कोणतं काय बोलेल असं वाटतं. त्या गोष्टी नसून जर तुम्ही जिल्हा विकास प्राधिकरण या संस्थेअंतर्गत जर काम केलं, म्हणजे त्या संस्थेला एक अर्ज केला तर तुमच्या गोष्टी सोप्या होऊ शकतात. आणि त्यामध्ये आता वैकल्पिक वाद निवारण म्हणजे पर्याय
वादविवाद पद्धती का वापरायची, त्याबद्दल त्या गोष्टी जर वापरल्या आपल्याला तर आपल्याला वेळ वाचतो आपल्याला, आणि प्रवासाचा जो खर्च आहे तोही याच्यातून दिला जातो. त्यानंतर जर त्यामध्ये जर वाद आपल्याला सुटला त्याला अपील नाही, त्याला पुढचा पर्याय नाही, म्हणजे त्या गोष्टी आपल्याला संपवतात. म्हणजे वाद लवकर संपला तर आपल्या घरच्याही म्हणजे जास्त आपली त्रास होणार नाही आपल्याला. तर आपल्याला वाटतं की कमी व्हायचं असेल तर जिल्हा सेवा प्राधिकरण पर्याय आहे, एक माध्यम आहे. त्या माध्यमाला आणि त्या पर्यायाला जर आपण साथ दिली तर आपल्या गोष्टी आपल्या जीवन चांगले सुकर होण्यासाठी मदत होईल. तर या ठिकाणी कलम 89 नुसार दिवाणी प्रक्रिया समितीच्या कलम 89 नुसार असे म्हणले आहे जे वाद आहेत ते कोर्टाच्या बाहेर सुटू शकतात, तर त्या गोष्टी या संस्थेअंतर्गत होतात. त्यामध्ये लवाद, लोक न्यायालय, समन्वय, मध्यस्थी असे 4-5 पर्याय आहेत. त्या पर्यायापैकी कोणत्याही पर्यायाला जर आपण म्हणजे अर्ज केलो तर आपल्याला त्या गोष्टी समजून आहे. आणि आपण यानंतर शेवटी एक प्रश्न तास पण घेऊया. मला काही समस्या असतील तर त्या समस्या तुम्ही सांगू शकता. मला आणि ग्रामसेवक मॅडम यांनी खूप चांगले सहकार्य केलं, आणि प्रत्येक बाकी सरपंच साहेब, बाकी ग्रामसेवक सदस्य यांनी सहकार्य केलं. त्या संदर्भात धन्यवाद.